नक्कीच मान्यवरांना विनंती असेल कृपया पॅव्हिल मध्ये विराजमान व्हायचे. नाणेफेकचं कौल जिंकलंय ते मात्र पालाक्न संघाने आणि स्वीकारलंय ते फलंदाजी. वळूया पालाक्ने संघाकडे. तुम्ही फलंदाजी स्वीकारली आहे त्याच्या मागचं कारण काय असेल आणि रणनीती काय असेल? आमची स्ट्रॅटर्जी ठरलेली असते की जेव्हा आम्ही टॉस जिंकतो तेव्हा आम्ही पिच आणि हवामान बघून ठरवतो की काय आपल्याला घ्यायचंय काय नाही. आमची ऑलरेडी आम्ही डिस्कस केलेलं असते आणि आमच्याकडे फलंदाज आहेत ते आम्हाला दरवेळेस आम्हाला प्रतिसाद देतात आणि आम्ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच. तर किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 45 ते 50 पर्यंत आम्ही पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करू कारण भरा संघ पण चांगला आहे आणि एक मैत्रीपूर्वक लढाई होईल असं मला वाटते कारण आमची हा सामना व्यतिरिक्त चांगली ओळख आहे त्याच्यामुळे आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. नक्कीच मैत्रीपूर्ण खेळण्याचा प्रयत्न असेल. चांगला विचार आहे. आणि कोणते फलंदाज असतील का त्यांचा पूर्ण कारभार असेल? आमचं मंदार पाटील, महेश पाटील आणि निलेश पाटील आणि एक परेश पाटील म्हणून प्लेयर आहे. यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि त्यांनी आतापर्यंत आम्हाला कधीच नाराज नाही केलेला आणि प्रत्येक वेळी आम्हाला चांगली साथ दिलेली आहे आणि आम्ही अजून चांगला करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच वळूया बरी संघाकडे. जर तुम्ही नाणेफेकचं कौल जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? प्रथमतः क्षेत्ररक्षण केलं असतं. नक्कीच तुमच्या मनासारखं घडतं आहे. मग काय स्ट्रॅटेजी असेल? पाळाच्या संघाला फार फार 35 ते 40 रनापर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील आमचा, जेणेकरून आम्हाला इझी चेस करता येतील. नक्कीच कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. तर कोणते गोलंदाज असतील का त्यांचा पूर्ण कारभार असेल? धीरज पाटील आहे, रोहन भोईर आहे, विकी भोईर आणि निखिल पाटील के जे चांगले कामगिरी करतील. नक्कीच तुम्ही घरोळी मैदानावर खेळत आहात तर कसं वाटतंय? बिग बॅटल पाहायला मिळेल का? नक्कीच बिग बॅटर पाहायला भेटेल तुम्हाला आणि ही गेम जसं पालकना सांगायचा ओमकार बोलला का मैत्रीपूर्ण होईल आणि मी पण तेच बोलतो का 100% एक जो मॅच आहे ती मैत्रीपूर्णच होणार. नक्कीच आपण वळूया पालाकने संघाकडे. तर काय म्हणाले या आयोजकांबद्दल? चांगलं आयोजन आहे, चांगली स्पर्धा आयोजन म्हणजे आयोजित केलेली आहे. मैदान बघायला गेलं तर खूप सुंदर आहे, खेळायला मजा येईल. बघूया आता सामना चालू झाल्यावरच समजेल काय आहे, काय नाही ते. धन्यवाद. ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी आणि बी रेडी. थँक्यू. दरम्यान धीरज पारधी यांचं आगमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे बादपा चषक 2022 मध्ये. आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य धीरज पारधी आपणास विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा शुभ कार्याचे आराध्य दैवत श्री गणेशाला वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा अर्पण करून भाजपा चषक 2022 दिवस दुसरा या आजच्या दिवसातील उपस्थित सर्व मान्यवरांना, सर्व खेळाडूंना नमस्कार करून इथून मात्र आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही करतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं क्रिकेट या खेळामध्ये जर आपण पाहिलं एकूण 12 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 12व्या खेळाडूची भूमिका ही जरी मैदानाच्या बाहेर असली तरी सुद्धा 11 खेळाडू मैदानामध्ये खेळत असतात. पण तितकीच महत्वाची भूमिका एखादा खेळाडू जायबंदी जर झाला किंवा एखादा खेळाडू जर दुखापतग्रस्त जेव्हा होतो किंवा क्रॅम्प्स येतात तेव्हा मात्र 12व्या खेळाडूला मैदानामध्ये जावं लागतं आणि ती भूमिका खूप महत्वाची आहे. वळूया लगेच आपण स्वागत आणि सन्मानाकडे. धीरज पारधी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय सचिन पवार यांना आपण धीरज पारधी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
दिनेश पारधी यांचा स्वागत आणि सन्मान केला जातो आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. बरेच संघाला विनंती असेल आपण त्वरित मैदानाकडे आगेकूच करायची आहे आणि सर्व संघाने हा नियम लक्षात घ्यायचा आहे की बाद झालेला फलंदाज आणि नवीन येणारा फलंदाज 30 यार्ड सर्कल मध्ये क्रॉस होणं अनिवार्य आहे, याची नोंद घ्या. सामना 4 षटकांचा आहे. 4 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत. 4 गोलंदाजांमध्ये जर विचार केला तर 24 चेंडू आहेत. 6 चेंडू प्रत्येकी हाताळायचे आहेत. बघूया किती चेंडू आतापर्यंत हाताळले जातील हे मात्र पाहावं लागणार, कारण की अतिरिक्त चेंडू जेव्हा जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा तेव्हा षटक मात्र लांबवलं जातं. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर विचार केला मोहम्मद सामी याचा, की ज्यांनी 17 चेंडूंचं एक षटक हाताळलंय, हा रेकॉर्ड अजूनही ब्रेक झालेला नाहीये. टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाज 12 ते 13 गोलंदाजापर्यंत 12 ते 13 चेंडू पर्यंत इथून मात्र हाताळणी केली जाते. पण मात्र जेव्हा विचार केला जातो की षटकाची हाताळणी करण्याकरता 6 चेंडू हे पुरेसे असतात. गोलंदाज इथून मात्र सज्ज होईल बॉलिंग मार्कवरती. कोणत्या गोलंदाजावरती पहिली जबाबदारी दिली जाईल हे मात्र पाहावं लागेल. पण तत्पूर्वी दोन्ही पंच सुद्धा मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतील. पंचांच्या भूमिकेमध्ये आज मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत ते दिनेश भांबरे आणि पंच निकलेश बजागे असे हे 2 पंच आपल्याला लाभलेले पाहायला मिळत आहेत. नाणेफेक जिंकलेली आहे. पालकने संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले. क्षेत्ररक्षणाकरिता आमंत्रित केलंय तो संघ आपल्याला पाहायला मिळेल, तो जर्मन बरे. जर्मन भरे संघाचा या क्रिकेटच्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर ऋत्वी स्पोर्ट्स अनगाव आयोजित या स्पर्धेमध्ये त्यांचं क्वालिफाय होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या दिवसामध्ये अतिशय चांगली कामगिरी करत आपला संघ त्यांनी क्वालिफाय केला होता. आणि क्रिकेट असा एक खेळ आहे की या खेळामध्ये जर आपण पाहिलं ज्युनियर सिनियर चा असा समावेश जरी असला तरी सुद्धा तुम्ही कशा पद्धतीने क्रिकेट खेळताय हे मात्र खूप महत्वाची गोष्ट आहे. तुमचा खेळ कोणत्या पद्धतीने रंगतोय ही गोष्ट खूप महत्वाची आहे. गोलंदाजी करता बॉलिंग मार्कवरती इथून मात्र सज्ज होईल. कोणत्या गोलंदाजावरती जबाबदारी दिली जाईल हे मात्र पाहावं लागणार आहे. दोन्ही फलंदाज सज्ज झालेले आहेत. यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट्स वडाजापाडा आणि जय शिल्पा सोनटक्के. दोन्ही टीमचे संघनायक जर आपण उपस्थित झाला असाल तर आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. खऱ्या अर्थानं भाजपा चषक 2022 या स्पर्धेचं आयोजन करण्याकरता अन्सारी क्रीडांगण उपलब्ध झालेलं आहे. आणि कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर या मैदानाचे मालक आपल्या मध्ये काल उपस्थित झाले होते. त्यांच्या हस्ते पण या खेळपट्टीचं पूजन केलं. आणि खऱ्या अर्थानं या खेळाला जेव्हा काल सुरुवात झाली तर कालच्या दिवसामध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पालकने संघाची प्रथम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये 30 यार्ड सर्कल जर आपण पाहिलं तर 9 खेळाडूंनी भरलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये मिड ऑन मिड ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीपे, एक पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, त्यानंतर जर विचार केला शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट मिड विकेट असं क्षेत्ररक्षण आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर आपण वळून पाहिलं तर एक काऊ कॉर्नर आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये क्षेत्ररक्षक हेमंत आपल्याला पाहायला मिळेल. आणि हेमंत याचा जर विचार केला तर नाईट बॉक्स क्रिकेटमध्ये त्यांनी भरपूरदा आपली कामगिरी बजावलेली आहे आणि ती गोष्टच मात्र खूप वेगळी होती. नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा. पण जसं जसं ओव्हरआर्म क्रिकेट आपण पाहतोय बहरून आलं आणि खऱ्या अर्थानं ओव्हरआर्म क्रिकेट आपण पाहतोय जे पुढे ज्याप्रमाणे वर्ष बदलली, ज्याप्रमाणे दिवस बदलले त्याप्रमाणे इथून जर आपण पाहिलं तर ओव्हरआर्म क्रिकेट हे खऱ्या अर्थानं पुढे येताना आपल्याला पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं एक मताचा खेळ इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय.
कारण की संघाचा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे आणि तो दृष्टिकोन घेऊन तुम्ही कशा पद्धतीने खेळताय ही खूप महत्वाची गोष्ट आहे. पंचांचा इशारा येतोय सामन्याला. पंच दिनेश भामरे दर्शवताना गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पहिलं षटक घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय तो धीरज, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू इथून मात्र बॅटची कडा घेऊन निघून जाईल. ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अभि यांची कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. कडी बाद, विकेटचं पतन. हॅलो, नक्कीच सर, खूप सुरेख चेंडू होता. यष्टीरक्षकाकडून कोणत्याही प्रकारची चुकी होत नाहीये. सुरेख झेल पहिल्या आदरा बसतोय तो पालकने संघाला. 1-0. पुनश्च एकदा नवीन फलंदाज जातोय मंदार. पहिले षटक मार्गस्थ असेल. 1 चेंडू 0 धावा. गोलंदाज तयार धीरज. दरम्यान आपण पाहतोय आज ज्यांचा वाढदिवस आहे असे सर्वांचे लाडके प्रवीणजी पवार यांचं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. खऱ्या अर्थानं अचूक टप्प्यावरचा हा भेदक मारा इथून मात्र पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे चेंडू टप्पा पडला होता, खरं तर वाईट यॉर्कर म्हणता येणार नाही, पण चेंडूची हाताळणी जी होती, फलंदाजाने या चेंडूवरती हेलिकॉप्टर ड्राईव्ह लगावण्याचा प्रयत्न केला. पण हेलिकॉप्टर ड्राईव्ह लगावण्याकरता तुमची नजर खूप महत्वाची असते. तुमची चेंडूवरचा जो वेग असतो. दरम्यान विठ्ठलजी भोईर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. भाजपा चषक 2022 मध्ये विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. चेंडूची फेकी येईल. बॅकलिपचा चांगला वापर केला गेलाय. चेंडू मैदानाला गुदगुले करत निघून गेलाय तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एक पेक्षा अधिक मात्र काही नाहीये. धावसंख्या इथून मात्र फलकावरती जाऊन पोहोचेल ती 1 या अंकावरती. कालचा दिवस जर आपण पाहिला, या स्पर्धेची सुरुवात जर पाहिली, एका धावेने आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं 1 धाव ही खूप महत्वाची आहे. 1 चेंडू 1 धाव, 2 चेंडू 1 धाव, अशी समीकरण जर आपण पाहिली तर भल्यांना नाकी 9 आणणारं हे समीकरण आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळला गेलाय. कोऑर्डिनेशन किती सुरेख आहे पहा. चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून जातो ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, आणि ज्या वेगाने चेंडू हाताळला गेलाय, फलंदाजी मात्र थोडीशी भंबेरी उडाले. नाणेफेक जिंकून निर्णय घेतलाय प्रथम फलंदाजी करण्याचा. आतापर्यंत जर आपण पाहिलं, फलकावरती धाव लागली ती 1. यावेळेस मात्र मिस्क्यू हुक, चेंडू हवेत आणि झेल मात्र सुटेल. चेंडू होतोय धरतीला दान आणि फलंदाजाला मिळेल ते जीवनदान. धावसंख्या इथून मात्र फलकावरती जाऊन पोहोचेल ती 2 या अंकावर. खऱ्या अर्थानं अतिशय सोपा झेल होता. क्रिकेटच्या परिमिती भाषेत बोलायचं झालं तर लॉलीपॉप कॅच, अतिशय सोपा झेल. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न यष्ट्यांमध्ये पकडलं गेलंय, पण तत्पूर्वी पंच दिनेश भामरे यांचा इशारा येईल. यस, इट्स कॉल लेग बाईट्स. 1 धाव मिळेल. 1 षटकाच्या अखेरीस धावा झाल्यात फलकावरती 3 या अंकावर. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर दारोमदार धीरज याच्यावरती जी होती ती मात्र आपली कामगिरी चोखरित्या बजावतोय. तो धीरज गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती 3 या अंकावर. नक्कीच सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी. पॉवर प्लेचं षटक होतं. या पॉवर प्लेच्या षटकाचा जर आपण विचार केला, कुठेतरी चेंडू आपण जेव्हा गॅपमध्ये ढकलून देतो ना, तेव्हा 1-2 धावा तर नक्कीच मिळतात, पण चौकार देण्याची जास्त शक्यता असते. अशा या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली. फक्त 3 धावा खर्च केला, 1 गडी बाद. दरम्यान विठ्ठलजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत, त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जाईल. सचिन पवार यांच्या हस्ते मान्यवरांना विनंती, आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. हॅलो सर, इथून जर आपण विचार केला ना, तर आता धावसंख्या लागली ती फलकावर फक्त 3. इथून हाणामारी करावीच लागेल, कारण संघ भरे हा साधा संघ नाहीये.
यांनी सुद्धा खूप मोठ्या मोठ्या संघांना झुकवलं आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये आता खेळत आहे तो मात्र पाळाकणे संघ. धावफलक Yes, जाऊन पोहोचलं 3 वर. खऱ्या अर्थानं जो उल्लेख झाला होता मैत्रीपूर्ण लढत होईल आणि एक पारंपरिक लढत सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पण क्रिकेट असा एक खेळ आहे की ज्या खेळामध्ये आपण शेवटच्या क्षणापर्यंत बाकीत वर्तवू शकत नाही. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. इट्स लाईन बिलॉंग्स टू अंपायर. चेंडू मात्र निघून जातोय ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. जर विचार केला 3 या अंकावरती धावफलक आहे आणि धावफलक थोडस हलतं ठेवायचं असेल तर चेंडूवरची नजर खूप महत्वाची आहे. बॅक टू बॅक जर इथून मात्र विचार केला तर धावफलक 3 या अंकावरती स्थिरावलंय. चेंडूंचा खेळ झाला तो आतापर्यंत 1. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ होताना यावेळेस मात्र चेंडू आपटी पद्धतीने हाताळला जातोय. चेंडू अनपेक्षितपणे बाउन्स होतोय, निघून जाईल चेंडू ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या अंकावर. धावफलक ज्या पद्धतीने स्थिरावलंय त्याकरता मात्र मोठ्या पटक्यांकरता जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय, पण थोडस अपयश इथून मात्र पाहायला मिळेल. दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस मात्र थोडासा वळण घेताना पाहायला मिळतोय. पंचदेश येतोय लेग बाईचा अवांतर धावणी. धावफलक मात्र पुढे सरकेल. उशिराने का होईना मात्र धावफलक थोडस हलतं राहिलंय, ही गोष्ट मात्र पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 4 या अंकावरती. 4 रन्स ऑन दी बोर्ड ऑन दी बिहाफ. धावफलक इथून मात्र पाहायला मिळते. यस सर, आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तो महेश मध्ये सुद्धा कॅपेबिलिटी आहे मोठे फटके मारण्याची. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटने रोहित बरे संघाकडून. इथे मात्र आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडूला हुक केलंय नक्कीच मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. इथे मात्र पुन्हा एकदा धावफलक हल्ले फक्त एकेरीने. धावफलक जाऊन पोहोचलं 5 या अंकावर. आता मात्र स्ट्राईक एंडला असेल तो मात्र मंदार. मोठी फटकेबाजी करावीच लागेल. चेंडू फेकून झाले 4. धावफलक आहे 5. दुसरं षटक मार्गस्थ असेल. अजून देखील दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शेष असतील. पुनश्च एकदा गोलंदाज रोहित राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार होतोय मंदारसाठी. इथे मात्र चेंडूला कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलाय. चेंडू गुदगुळ्या करत निघून जातोय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. नक्कीच गुड थ्रो, सुंदर थ्रो. 2 धावा तब्बल पळून काढल्या गेल्या. 2 धावेच्या जोरावर धावफलक 2 पाऊल पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 7 वर. दुसरं षटक मार्गस्थ असेल. दुसऱ्या षटकातील अजून देखील 1 चेंडू शेष असेल. 11 चेंडू फेकून झालेत. एकही अवांतर धाव नाही. सुंदर गोलंदाजी म्हणता येईल भारी संघाकडून. पुनश्च एकदा रोहित राईट आर्म ओव्हर द विकेटने मंदारसाठी. काय घडेल काय बिघडेल. मंदार तयार होतोय. इथे मात्र चेंडूला भिडकावून दिलंय. जेल शक्यता आणि जेल बा दुसरा मोठा आदरा. कमांड डीजे. चेंडू तेवढासा लांब गेला नाही. ताकद कमी पडली आणि जेलबाद होतोय तो मात्र मंदार. नवीन फलंदाज येतोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल परेश. स्ट्राईक एंडला अजून देखील सज्ज असेल तो मात्र महेश. तो सलामी फलंदाज म्हणून ओळखला जातो पालाकणे संघाकडून. 2 षटका समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं ते 7 वर. पहिल्या षटकाचा आपण जर विचार केला तर फक्त 3 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद. आणि दुसऱ्या षटकाचा जर विचार केला रोहित यांचा फक्त 4 धावा खर्च केल्या, 1 गडी बाद. धावफलक जाऊन पोहोचलं 7 वर. एकही अवांतर धाव नाही. कोणत्याही प्रकारची चुकी नाही. सुरक गोलंदाजी. पुनश्च एकदा नवीन गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर. 3रं षटक घेऊन विकी. हे 2 षटक असतील, हे निर्णायक षटक असतील. धावफलक खूपच कमी आहे. 7 या अंकावर स्थिरावलं गेलंय. लोअर फुलटा चेंडू होता. टटावलंय. स्वतः क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. धावाची संधी प्राप्त होते. खराब फेकी. पुनश्च एकदा अतिशय खराब फेकी. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3री धाव देखील पूर्ण आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय चौकारा बाहेर. एकूण 6 धावा प्राप्त झाल्या. 2 पळून काढल्या गेल्या
आणि एक ओव्हर थ्रोचा चौकार प्राप्त झाला. इथे मात्र कमाल झाली. धावफलक 6 पाऊल पुढे सरकलं, ते मात्र जाऊन पोहोचलं 13 वर. एक खराब फेकीचा फायदा तो मात्र होतोय पालकने संघाला. फेकी सुरेख झाली असती तर कुठेतरी फलंदाज आउट झाला असता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे मात्र भिडकावून दिला जातोय चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव पळून काढली जाते. एक धावच्या जोरावर धावफलक 1 पाऊल पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं, ते मात्र 14 वर. तिसरं षटक मार्गस्थ असेल. तिसऱ्या षटकातील अजून देखील 4 चेंडू शेष असतील. गोलंदाज तयार. विकी. आता मात्र धावफलक थोडं पुढे सरकलंय. यानंतर होणारा सामना साई स्पोर्ट्स वडाचा पाडा आणि जय शिल्पा सोनटक्के दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे विना विलंब. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क नाहीये. टो क्रशर इथून मात्र पाहायला मिळेल, कारण की खऱ्या अर्थानं चेंडू बॅटच्या टोला लागला होता. एका धावेकरता चेंडू निघून गेलाय. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती फलकावरती 15 या अंकावरती. आणि बॅक टू बॅक इथून मात्र जर विचार केला तर आता मात्र जी ओव्हर थ्रोची जी धावसंख्या आली त्या 6 धावा मिळाल्या. इथून मात्र संघाला उभारी मिळालेली पाहायला मिळते. जय बजरंग हे पालकने संघाला पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय. चेंडू काही वेळ हवेत होता. नोमॅन लाईन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. चेंडूची फेकी येईपर्यंत एकच धाव मिळेल. एक पेक्षा अधिक मात्र काही नाहीये. एका धावने धावफलक पुढे सरकताना 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4 आणि खऱ्या अर्थानं प्रयत्न पाहायला मिळत आहेत. स्लॉग ओव्हर मध्ये जर आपण पाहिलं या हाणामारीचे षटक आहेत. जेवढ्या धावा जमवता येतील तेवढा मात्र थोडासा दबाव निर्माण करता येऊ शकतो तो जयमान भरे संघावरती. ही गोष्ट मात्र पाहण्यासारखी आहे. पण त्याकरता गोलंदाजीची जर मारा जर आपण पाहिला तो टिचून पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खालती राहतोय. फलंदाजाला मात्र काहीसा प्रश्न पडला होता की कशा पद्धतीने या चेंडूला खेळावं. बॅट सुद्धा फिरवली होती पण हँड अँड आय कोऑर्डिनेशन कुठेतरी चुकलं. त्याकरता चेंडू मात्र निघून गेलाय ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर. फटक्यात होतं वजन आणि धावा मिळत आहेत त्या अर्धा डझन. काऊ कॉर्नर सीमारेषा पार. एक गुड शॉट. सुंदर चौकार. ब्रँडेड षटकार. नक्कीच सर. आता मात्र धावफलक हल्लं 22 वर जाऊन पोहोचलंय. चेंडूचा खेळ झाला 18. धावफलक आहे ते मात्र 22. या षटकात जर आपण विचार केला तर तब्बल 15 धावा आल्या. एकही गडी बाद नाही. 15 धावा सुरेख. पहिल्या चेंडूवर जो ओव्हर थ्रो झाला त्याच्या 4 धावा एक्स्ट्रा आल्या आणि शेवटच्या चेंडूवर दणदणी षटकार प्राप्त झाला महेश यांच्याकडून. धावफलक आहे 22. आता इथून मात्र हाणामारी करावीच लागेल. 2-3 तरी मोठे फटके मारावेच लागतील जर तुम्हाला हायस्कोर उभा करायचा असेल तर. आणि या मैदानाची खासियत आहे की हायस्कोर होतोय. कालच्या दिवसामध्ये आपण देखील पाहिलं आहे फटके येत आहेत. 40-50 धावा सहजरित्या चेस होतात. दरम्यान चालू असणारा सामना भरे विरुद्ध पालाकने. अजून देखील 1 षटकांचा खेळ शेष असेल. शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय निखिल बरे संघाकडून. शेवटचं षटक एक निर्णायक षटक. अजून देखील महेश मैदानात सज्ज आहे. पूर्ण कारोबार त्याच्यावरच असेल. जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न तोच करणार आहे. त्याच्या बॅटमधून एक दणदणी षटकार प्राप्त झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज निखिल तयार होतोय सांघिक 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. राईट आर्म ऑफ द विकेटने मारा करण्याचा प्रयत्नासाठी. इथे मध्ये स्लोवर चेंडू होता आवडून दिलाय. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि जेल बाद. परेश तंबूच्या आसऱ्याला कमांड डीजे.
आणि तो प्रयत्न सफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्लॉगोरचं षटक असेल, हाणामारीचं षटक म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो षटक मार्गस्थ असेल. अशा षटकामध्ये सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. दुसरा चेंडू निर्धाव हाताळला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज निखिल राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र उडवून दिलाय एक्स्ट्रा कव्हर लेगच्या क्षेत्रामध्ये आणि जेल सुटली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा खूप मोठी चुकी केली जाते. लॉलीपॉप जेल आणि ती कोणाची सोडली तर ती महेशची. नक्कीच तोच क्षेत्ररक्षण, तोच फलंदाज आणि तशाच प्रकारची लॉलीपॉप झेल. दोन आयुष्यमानचे आशीर्वाद दिले जातात, दोन जीवदान दिले जातात. ते कोणाला तर महेशला. 2 धावा पळून काढल्या गेल्या. 2 धावेच्या जोरात धाव फलक 2 पाऊल पुढे सरकलं. धाव फलक जाऊन पोहोचलं ते मात्र 24 वर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू भिडकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल करेल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातो. दुसरी धाव देखील पूर्ण. सुरेख फेकी होते. 2 धावेच्या जोरात धाव फलक 2 पाऊल पुढे सरकलं. धाव फलक जाऊन पोहोचलं ते मात्र 26 वर. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शेष असेल. महेश अजून देखील मैदानात सज्ज असेल. पुढच्या चेंडूसाठी रवाना होतोय. 5व्या चेंडूसाठी निखिल राईट आर्म ओव्हर द विकेट. सज्ज असेल महेश. इथे मात्र खराब चेंडू. या इनिंग मधला पहिला अवांतर चेंडू येतोय. 1 धाव मिळते. 1 धावच्या जोरावर धाव फलक पुढे सरकलं. धाव फलक जाऊन पोहोचलं ते मात्र 27 वर. पुन्हा एकदा निखिल तयार होतोय पुढच्या चेंडूसाठी. 2 चेंडू शेष असतील महेशसाठी. महेश सज्ज होतोय निखिल साठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र भिडकावून दिलंय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये झेल सोडली जाते. पुन्हा एकदा चुकी केली जाते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. 2 धावीच्या जोरावर धाव फलक 2 पाऊल पुढे सरकलं. धाव फलक जाऊन पोहोचलं ते मात्र 29. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू. गोलंदाज तयार निखिल. बॅटिंग स्टँडवर सज्ज असेल तो मात्र महेश. पालाकणे संघाकडून. काय घडेल काय बिघडेल ते पुढच्या चेंडूवरच कळेल. शेवटचा चेंडू निर्णायक चेंडू निखिल यांच्याकडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो सुरेख चेंडू. गंडवलंय फसवलंय. डॉट चेंडू असेल. निर्धाव चेंडू असेल. षटक समाप्तीचा इशारा येतोय. तब्बल 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोहोचलं ते मात्र 29 वर. गरज असेल बरे संघाला ती 30 धावांची. 24 चेंडू आणि 30 धावांची गरज असेल. साई स्पोर्ट वडाचा पाडा आणि जय शेल्फा सोनटक्के यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारकांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. यापुढे होणारा सामना वडाचा पाडा विरुद्ध सोनटक्के. वडाचा पाडाचा संघाचा कर्णधार आणि सोनटक्के संघाचा कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस बॉक्स मध्ये शेवटचा पुकार असेल. ऑफिशियली शेवटचा पुकार असेल. सन्मान्य विठ्ठल भोईर आणि धीरज पारधी या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय नाणेफेकी करता आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. श्री समर्थ कृपा खानावळ पडगे आपण पाहतोय. डीवाय जी पवार कन्स्ट्रक्शन पुंडास, छत्रपती एंटरप्राइजेस भरे, त्यात बोरवेल, आरएमसी रेडमिक्स प्लांट भरे. हॅलो नितीन क्रेशर. हॅलो. असे स्पॉन्सर्स लाभलेले आहेत आपल्याला. स्वप्नील येत आहेत सोनटक्के संघाकडून. कॅप्टनची भूमिका चांगली बजावत आहेत नेहमीच. मी मान्यवरांकडे नाणं सुपूर्द करण्यापूर्वी भाजपा चषक 2022 आणि एका बाजूला हे जीवनमान भरे.
गो ईस्ट और वेस्ट, भरे इज द बेस्ट. यजमान संघ आपल्याला पाहायला मिळतो खेळताना. नाणं उडवायचं आहे, मान्यवरांना मी विनंती करतोय. जर्मन भरे असा कॉल आहे आणि आलेला आहे भाजपा चषक. मान्यवरांना मी विनंती करतोय, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. मंचाची आपण शोभा वाढवायची. नाणेफेक जिंकलेले साई स्पोर्ट्स वडाचा पाडा संघाने. तर नाणेफेक जिंकलेली आहे, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्यामागचं असं कोणतं उद्दिष्ट आहे की सकाळचं सत्र आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय? आज चेसिंग करूया. खऱ्या अर्थानं जर पाहिलं, खऱ्या अर्थानं जर पाहिलं कालच्या दिवसामध्ये हायेस्ट जे टोटल आहे ते 65+ आतापर्यंत पाहायला मिळालेले. तर तुमचा कितपर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे? 40-50 पर्यंत. आणि निश्चितच या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? हा चांगला आयोजन आहे, आम्हाला खेळायला संधी दिली त्यामुळे त्यांचा आभार मानतोय. मी बोलतोय स्वप्नीलकडे. नाणेफेक हरलेली आहे, जिंकली असते तर काय स्वीकारलं असतं? फलंदाजी स्वीकारली असती. आणि अपेक्षितरित्या तुम्हाला जो निर्णय हवा आहे तो मिळालेला आहे. तर जास्तीत जास्त अपेक्षा कोणाकडून आहे? आता आमचा एक अपेक्षा होती भावेश भगत, पण ते आज जरा गेलत बाहेर. त्याच्यानंतर आहे नागेश आहे, यतीश आहे, शुभम आहे, अजून मेडी आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? खूप खूप चांगला आहे. त्यामुळे आम्हाला इथं खेळायला एंट्री दिल्याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद. मी दोन्ही संघांच्या संघनायकांना खूप खूप शुभेच्छा देतो. नाणेफेक जिंकलेले आहे साई स्पोर्ट्स वडाचा पडा संघाने आणि स्वीकारलंय ते क्षेत्ररक्षण. सन्मान्य विलास पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं भाजपा चषक 2022 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सर. वळूया सामन्याकडे. दरम्यान चालू असणारा सामना भरे विरुद्ध पाळाकणे. पाळाकणे संघाने नाणेफेक जिंकली होती, प्रथमतः स्वीकारलं होतं. ती फलंदाजी, पहिला चेंडू, नक्कीच एज लागून चेंडूने ट्रॅव्हल केलंय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. पहिल्या चेंडूवर दणदणीत चौकार. श्री गणेशा केला जातोय. कमांड डीजे. पहिल्या चेंडूवर दणदणीत चौकार प्राप्त होतोय रोहन यांच्याकडून. धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलं. एक चेंडू 4 धावा. अजून देखील जिंकण्यासाठी 26 धावांची गरज असेल. चेंडू शेष असतील ते 23. पुनश्च एकदा गोलंदाज असता यार राईट मोर द विकेट. इथे मात्र उडून दिलाय चेंडूला. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षण आणि जेल सोडली जाते. तर ती मात्र कोणाची? रोहनची. लॉलीपॉप जेल. 2 धावा तब्बल पळून काढल्या गेल्या. 2 धावेच्या जोरावर धावफलक 2 पाऊल पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 6 वर. इथे कुठेतरी जर झेल झाला असता तर नक्कीच बरेच संघ कुठेतरी प्रेशर मध्ये आला असता. जेव्हा जेव्हा विकेटचं पतन होतं, पहिल्या षटकामध्ये विकेटचं पतन होतं, तेव्हा मध्ये फलंदाजी करणारा संघ हा दबावामध्ये येतो. परंतु चुकी केली जाते. पुलंच एकदा गोलंदाज परेश राईट मोर द विकेट. इथे मात्र चेंडूला भिडकावून दिलंय. चेंडू ट्रॅव्हल करेल. दन 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 चौकार. कमॉन डीजे. षटकारास 200 रुपये. छत्रपती इंटरप्राइजेस यांच्याकडून पारितोषिक आलं आहे भरे संघासाठी. प्रति षटकारास 200 रुपये. पुनश्च एकदा गोलंदाज तयार. परेश सामना करेल तो मात्र रोहन. राईट मोर द विकेट. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 10 वर. हो, सुरेख सुरेख चेंडू होता. नक्कीच चेंडूला दिशा दिली गेली. एक धाव घेण्याचा प्रयत्न असेल एकदा पूर्ण. दुसऱ्या धावीचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाही. धावफलक स्थिरावलं जातं ते मात्र एक पाऊल पुढे जातं ते मात्र 11 वर. अजून देखील पहिल्या षटकातील 2 चेंडू शेष असतील. पुनश्च एकदा गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. परेश आता मात्र स्ट्राईक एंडला सज्ज असेल तो मात्र धीरज. अजून देखील जिंकण्यासाठी फक्त 19 धावांची गरज असेल. 20 चेंडू 19 धावा. छोटं आव्हान असेल. अजून देखील पॉवर प्लेचं षटक हे मार्गस्थ असेल.
माननीय श्रीयुत रुपेश भगत तुमचं आयोजकांतर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. कृपया पॅव्हलिन मध्ये विराजमान व्हायचं आहे. नक्कीच टटावला गेलाय चेंडू, मैदानाला गुदगुळे करत ब्रेक फलंदाजी. इथे मात्र धावफलक 4 पाऊल पुढे सरकलं, ते मात्र 15वर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. शेवटचा चेंडू निघून परेश. उडून दिला गेलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल करते वन बाउंस क्षेत्ररक्षाकडे. एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव तुतुमय पाहायला मिळाली. खराब फेकी होते. दुसरी धाव देखील पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या जोरावर धावफलक पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं, ते मात्र 17वर. पहिलं षटक समाप्तीचा इशारा येतोय. एका षटका समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलं, ते मात्र 17वर. पुनश्च एकदा गोलंदाज तयार. दुसरं षटक घेऊन येतोय मोहनीश. धावफलक आहे 17. सोपं आव्हान असेल. पुनश्च एकदा फलंदाज तयार असेल. लेफ्ट हँड बॅट्समन रोहन. पुढचं षटक घेऊन मोहनीश. नक्कीच कुठेतरी पायांमध्ये फंबिंग होते. डेड बॉलचा इशारा येतोय. धावफलक आहे 17. दुसरं षटक मार्गस्थ असेल. दुसऱ्या षटकातील अजून देखील 6 चेंडू शेष असतील. गोलंदाज तयार मोहनीश. राईट आर्म अराउंड द विकेट. सामना करेल तो मात्र रोहन. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिल्या चेंडूसाठी रवाना होतोय. धावफलक आहे 17. सुरेख चेंडू होता. चेंडूला टटावलं गेलंय. झेल सोडली जाते. चेंडू ट्रॅव्हल करतोय. वन बाउन्स चौकार. चुकीवर चुकी होते आणि क्रिकेटमध्ये जर तरला जागा नाही आणि चुकीला माफी नाही. चुकी होते. जर तुमचा स्कोअर खूप कमी आहे तशामध्ये तुम्ही जर चुकी करताय तर नक्कीच तुमचा संघ हा बॅकफुटला ढकलला जातो. पुनश्च एकदा गोलंदाज तयार मोहनीश. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल तो मात्र रोहन. एक धुवाधार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. चौकारवर चौकार आपल्याला पाहायला मिळाले. पुनश्च एकदा तोच फलंदाज तयार होतोय. पुनश्च एकदा टटावला गेलाय चेंडू. चेंडू ट्रॅव्हल करतोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. वन बाउन्स चौकार कमोंडीचे. टू बॅक 2 चौकार येतात. धावफलक जाऊन पोहोचलो ते मात्र 25 वर. अजून देखील जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची गरज असेल. 5 धावेची गरज असेल. चौकार हॅट्रिक वर असेल हा मात्र रोहन. तिसऱ्या चेंडूसाठी रवाना होतोय मोहनीश. राईट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल रोहन. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 25 वर. अजून देखील 5 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. आता मात्र टटावला गेलाय चेंडू. चेंडू ट्रॅव्हल करे वन बाउन्स क्षेत्ररक्षाकडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तुतुमय पाहायला मिळते. सुरेख फेकी होते. एकाच धावेवर समाधान मानावं लागतं
आणि 10 फलक एक पाऊल पुढे सरकतं. 10 फलक जाऊन पोहोचलं ते मात्र 26 वर. अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. सोपं आव्हान असेल, साधं सोपं आव्हान हे असेल भरे संघाकडे. अजूनही सलामीचे फलंदाज मैदानात सज्ज असतील. आता मात्र स्ट्राईक एंडला येणार तो धीरज, द मॅन फ्रॉम भरे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय पालाकणे संघाकडून. माननीय श्रीयुत महेशजी भोईर, तुम्ही कृपया पॅव्हलिन मध्ये विराजमान व्हायचं आहे. मंडळातर्फे तुमचं हार्दिक स्वागत. द बिग सिक्सर विजयी फटका. कमॉन डीजे. ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. इथे मात्र भरे संघ विजयी होतोय, पराभूत होतोय तो मात्र पालाकणे संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. नक्कीच मैत्रीपूर्व आपल्याला ही लढत पाहायला मिळाली, पारंपरिक लढत आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही संघांचे खूप खूप आभार. आणि मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतोय तो मात्र रोहन. रोहन याला विनंती असेल कृपया पॅव्हलिन मध्ये यायचं आहे. दरम्यान चालू होणारा पुढचा सामना वडाचा पाडा विरुद्ध त्यांच्या विपक्षामध्ये खेळणार आहेत सोनटक्के. नक्कीच नाणेफिक्स कौल जे पडलं होतं ते वडाचा पाडा संघाकडे आणि आमंत्रित केलं गेलंय फलंदाजीसाठी ते सोनटक्के संघाला. सोनटक्के संघ तयार राहायचं आहे. 2 फलंदाज पाठवायचे आहेत आणि वडाचा पाडा संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय रोहन. मान्यवरांना विनंती असेल रोहन याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. मान्य श्रीयुत विठ्ठलजी भोईर साहेब यांना विनंती असेल रोहन याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. दरम्यान चालू होणारा सामना वडाचा पाडा विरुद्ध सोनटक्के. पहिल्या फेरीतील दुसरा सामना, दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना. वडाचा पाडा संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सोनटक्के संघ 2 सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत.